मी एवढं कौतुक करायलो तुझ्या स्वयंपाकाचं, तर तुला समाधान वाटत नाही, तुझ्या चेहऱ्यावर तर टेन्शन आहे. ती म्हणली बस करात आहे. 15 वर्षापासून एवढा गोड स्वयंपाक करून खाऊ घालते म्हणे तुम्हाला मी. 15 वर्षापासून रोज एवढा सुंदर स्वयंपाक करून खाऊ घातला, एक दिवस सुद्धा तुम्ही माझ्या स्वयंपाकाचं कौतुक केलं नाही, आणि आजच शेजारनी कोण करून आणला तर इतकं कौतुक करायला. नारीने आपल्या जीवनामध्ये आपल्या पतीशी एकरूप झाल्यावर कसं वागावं, स्त्रीने आपल्या पतीशी किती एकनिष्ठ आणि किती एकरूप असावं. पतिव्रता स्त्रीने, धर्म पत्नीने धर्म कार्य करत असणाऱ्या पुरुषाला कशा पद्धतीने सहकार्य करावं असं सांगणारी ही गोड कथा आहे बघा. कर्दम महाराज जंगलामध्ये तपश्चर्या करत बसलेले आहेत. ज्या झाडाखाली कर्दम महाराजांची तपश्चर्या चाललेली आहे सज्जन हो, ते कर्दम महाराज 24 घंट्यातून जवळजवळ 20 घंटे भजनच करायचे, तपश्चर्याच करायचे. ज्या झाडाखाली तप करणं चालू आहे, नेमकं त्याच झाडाच्या फांदीवर पोपट आणि मैना दोघजण उडत उडत आले. दोन्ही पक्षांचा किलबिलाट सुरू झाला. दोघ पती पत्नी आहे, एकमेकांशी संवाद साधत आहे. त्या पत्नीने आपल्या पतीच्या मानेवरती मान टाकलेली आहे, खांद्यावर मान टाकली. जणू ती पत्नी त्या नवऱ्याला म्हणते आहे, मालक माझं सर्वस्व तुम्ही आहात, तुम्ही माझे परमेश्वर आहात. नारीच्या जीवनामध्ये पती हाच तिचा परमेश्वर आहे सज्जन. जी नारी दररोज आपल्या पतीचं पूजन करते, जी नारी आपल्या पतीचं दररोज दर्शन घेते सज्जन हो, त्या नारीला दुसऱ्या परमेश्वराचं दर्शन घेण्याची गरज नाही. पती हाच स्त्री जीवनामध्ये तिचा परमेश्वर आहे. ती मैना पोपटाच्या खांद्यावर मान टाकून आपलं सर्वस्व तिने अर्पण करून दिलेलं आहे. ज्या वेळेला ती स्त्री, ज्या वेळेला नारी आपल्या पतीच्या बरोबर 7 फेरे घेते ना सज्जन हो, त्याच वेळेला ती स्त्री आपल्या जणू त्या पतीला अप्रत्यक्षपणे एक वचन देत असते की मालक, तुमच्या जीवनामध्ये सुख आलं तर तेच माझं सुख असेल, आणि तुमच्या जीवनामध्ये जर दुःख आलं तेच माझं दुःख असेल. पतीच्या सुखामध्ये सुख मानते आणि पतीच्या दुःखामध्ये जी दुःखी होते ना, ती खरी धर्मपत्नी असते. नाही तर बऱ्याच वेळेला पतीला इच्छा असते परमार्थ करण्याची, सत्संग करण्याची, सत्संगाला जाण्याची, पण पत्नीला ते आवडत नाही. घरात ती परमार्थ त्या पतीला करू देत नाही. पतीची परिस्थिती नाजूक आहे, कष्ट करतो आहे, दिवस रात्र एक करून आपल्या परिवाराला जगवण्यासाठी पुरुष कष्ट करतोय. नाजूक परिस्थिती आहे. लोकाच्या शेतात मोल मजुरी नाही केली तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या पतीची परिस्थिती गरिबीची असताना, हलाखीची असताना, जर एखादी पत्नी त्या पतीकडे सोन्याचे भाव वाढलेले असताना जर सोन्याची डिमांड करीत असेल तर तिला धर्मपत्नी नाही म्हणता येणार. प्रत्येक पतीच्या प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेते आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःला झोकून देते, ती खरी धर्मपत्नी असते.
पत्नीनेच हे सगळं करावं असं नाही, पतीने सुद्धा पत्नीसाठी एवढं सगळं केलं पाहिजे. नुसती ती मैनाच बोलत होती असं नाही, तो पती सुद्धा तिच्याशी गोड संवाद करत होता. हे खरं दाम्पत्य जीवन आहे सजना हो. पती पत्नीचं हे दाम्पत्य जीवन कसं असलं पाहिजे याचं आदर्श उदाहरण म्हणजे ही गोड कथा आहे. पत्नीने पतीला आदर द्यावा. पुरुषाचं जीवन म्हणजे स्वाभिमानी असतो, पुरुष स्वाभिमानी असतो. पत्नीने पतीला आदर दिला पाहिजे आणि पतीने नवऱ्याने आपल्या पत्नीला प्रेम द्यावं. पत्नीला प्रेमाची ती भुकेली असते सज्जन हो. तिचं कौतुक करा कधीतरी, तिला प्रेमाची वागणूक द्या, तिच्यासाठी 2 चांगले प्रेमाचे शब्द वापरा. तुम्ही जर सारखंच तिला टोमणे मारत असाल, तिला जर खालीवर बोलत असाल, कठोर शब्दाचा वापर जर पत्नीला करत असाल तर ती तुमचा आदर ठेवणार नाही. ही पती पत्नीच्या जीवनाची फार मोठी बॉन्डिंग आहे सज्जन हो. आपल्या पत्नीला प्रत्येक पतीने प्रेम दिलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे. एक जण म्हणला, मित्राला सांगू लागला, म्हणला माझी पत्नी मला लग्न झाल्यापासून 15 वर्ष झालेत लग्नाला, बर का पिंटू भाऊ. मित्राला सांगू लागला, म्हणला 15 वर्ष झालेत माझ्या लग्नाला, 15 वर्ष झाले तरी माझी बायको मला नीट बोलतच नाही राव म्हणे, चांगलं बोलतच नाही, गोड बोलतच नाही. पिंटू भाऊचं नाव घेतलं म्हणून तुम्ही पिंटू भाऊकडे बघू नका, त्यांचं चांगलं आहे. 15 वर्षापासून पत्नी नीट बोलत नाही म्हणला, गोड बोलत नाही माझ्यासोबत. तो म्हणला 15 वर्ष झाले तुझ्या लग्नाला, एकदा बी तुला गोड बोलली नाही? म्हणला नाही राव. अरे म्हणला तुझ्यात काहीतरी मिस्टेक असेल. म्हणला माझ्यात काही मिस्टेक नाही रे, मी चांगलं वागतो, पण बायकोच नीट बोलत नाही मला. तो म्हणला बोलल ना. म्हणला कधी बोलल? मला एक काम कर, आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर, आजपासूनच सुरू कर म्हणला. आता इथून माग काय झालं ते सोडून सगळं आजपासून सुरू कर म्हणला. प्रॅक्टिकल माणसानं झालं पाहिजे. घरी गेल्यानंतर तू जेवायला बसला की बायकोनं बनवलेला जो स्वयंपाक असेल ना, त्या स्वयंपाकाचं कौतुक कर म्हणे. दुसऱ्या दिवसापासून बघ पत्नी तुला गोड बोलते का नाही लगेच. तो म्हणला ठीक आहे, करून बघतो. घरी गेला आणि घरी गेल्यानंतर जेवायला बसला, बायको समोर वाढायला बसलेली आहे. ताटात सगळे पदार्थ आले, जेवायला सुरुवात केली. पहिला घास तोंडात घातला. आहा, काय सुंदर स्वयंपाक आहे, काय सुंदर भोजन आहे. चपाती, वा वा चपाती, एक नंबर चपाती, कागदासारखी अगदी पातळ चपाती. वा, दाताची गरज नाही, म्हाताऱ्या माणसाने नुसती ओठानी चावली तरी तुटल, इतकी मुलायम, इतकी सुंदर चपाती. वा वा. भात, भात एवढा
मी एवढं कौतुक करायलो तुझ्या स्वयंपाकाचं, तर तुला समाधान वाटत नाही, तुझ्या चेहऱ्यावर तर टेन्शन आहे. ती म्हणली बस करात आहे. 15 वर्षापासून एवढा गोड स्वयंपाक करून खाऊ घालते म्हणे तुम्हाला मी. 15 वर्षापासून रोज एवढा सुंदर स्वयंपाक करून खाऊ घातला, एक दिवस सुद्धा तुम्ही माझ्या स्वयंपाकाचं कौतुक केलं नाही, आणि आजच शेजार निकून करून आणला तर इतकं कौतुक करायला. असं होते. कधीतरी गोड बोलायचं म्हणलं की असंच मिस फिल्डिंग होऊन जाते बघा. त्याच्यासाठी रोज प्रॅक्टिकल बना. पत्नीचं कौतुक करायचं ना तर रोज करायचं, कधीतरी नाही करायचं. बायकोने सुद्धा नवऱ्याला आदर दिला पाहिजे. पहा, नवऱ्याला बाकी काही लागत नाही, पतीला फक्त आदर पाहिजे, सन्मान पाहिजे. त्याला सन्मान घ्यायची सवय लागलेली असते बाहेर सुद्धा. मग त्याला वाटतं बाहेर लोक एवढं मला सन्मान करतात, साहेब साहेब म्हणतात, मग घरच्या बायकोने मला का खालीवर बोलावं. तिने सुद्धा मला आदर दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा माय मौल्यांनो, आपल्या पतीचा मान सन्मान वाढवणं हे पत्नीच्याच हातात असतंय. एक साहेब होते, मोठे मोठे साहेब होते. आपले साहेब आले का नाही कथेला? आले नाही? येऊ लागलेत. केवढे बी मोठे साहेब असले की घरी साहेब नसते. तू क्लास 1 अधिकारी होते, क्लास 1 अधिकारी. आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र येणार होते. मी काय सांगतोय काय, नवऱ्याची इज्जत, नवऱ्याचा मान, नवऱ्याचा सन्मान वाढवणं, त्याचा आदर सन्मान करणं हे बायकोच्याच हातात असतं. त्या मोठ्या साहेबांनी, क्लास 1 अधिकाऱ्याने आपल्या मित्रमंडळींना घरी जेवायला बोलवलं. महाराष्ट्रीयन होते. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जर कुणी विशेष अतिथी VIP पाहुणा तुमच्या कर्नाटकमध्ये जर येणार असला तर तुमच्याकडे जेवायला काय बनवतात? VIP गेस्ट, विशेष अतिथी जर तुमच्याकडे कुणी येणार असेल, बरं जाऊ द्या, जावयापेक्षा विशेष दुसरं कुणी नाही. जावाई जर तुमच्या घरी जेवायला येणार असेल 1-2 वर्षानंतर, तर तुम्ही काय बनवणार? बोला की माय मावल्यानो, का उपवासीच पाठवणार? हा, काय खाऊ घालणार? आमटीन भात का साऊथ इंडियन एखादा मेनू? जावयाला विचारतो मी, महाराजांना नाही विचारित. महाराजाला चालतं काय बी, जावयाचं सांगा. पुरणाची पोळी आमच्याकडे खाऊ घालतात, इकडे वा, पुरणाची पोळी राजभोग आहे ना, राजभोग आहे. पुरणाची पोळी म्हणजे वजनदार काम आहे. सगळ्याला खायला जमत नाही, सगळ्यांना पचत नाही, तो भाग निराळा. पण पुरणाची पोळी म्हणजे राजभोग आहे. त्यानं सांगितलं बायकोला, म्हणलं अगं माझे मित्र येणार आहेत, VIP गेस्ट आपल्या घरी येणार आहेत, आणि त्यांच्यासाठी खास आज पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक तू बनवायचास. बायको म्हणली डोंट वरी अबाउट दॅट, काय चिंता करू नका, करते म्हणे सगळं, बेस्ट बढिया बनवते म्हणे सगळं. सकाळी सकाळी बायको लवकरच उठली. तिनं पुरण घातलं, पुरण शिजवलं, पुरण तयार केलं. ती लागली तिच्या प्रोसिजरला, प्रोसेस सुरू झाली तिची. थोड्या वेळाने याचे साहेबाचे मित्रमंडळी आले, बसले बैठकीमध्ये. आणि बैठकीमध्ये सगळे बसलेले, संवाद सुरू झाला, गप्पा गोष्टी त्यांच्या सुरू झाल्या. तेवढ्यात आतमधून त्याच्या बायकोनं त्याच्या पोराला पाठवलं बैठकीत. ते पोरग आलं, आणि पोरग आल्यानंतर त्या सगळे साहेब लोकांसोबत त्याचा बाप बोलत होता. ते पोरग म्हणलं, पप्पा मम्मीने तुम्हाला आतमध्ये पुरण वाटायला बोलवलंय. झाला ना भुगा. सगळ्या मित्रमंडळी देखत फजिती, कचरा करून टाकला त्याच्या इज्जतीचा. पुरण वाटायला बोलवलं, एवढा मोठा साहेब, क्लास 1 अधिकारी, पुरण वाटितो. अरे अरे अरे,
त्याला काय करावं समजे ना त्याला. पोरग गेलं निघून पाठीमाग, उठला. आता किती बी क्लास 1 अधिकारी जरी असला तर माग आतमध्ये बोलवलंय म्हणल्यावर जावं लागतं त्याला. गेला पाठीमाग गेला. आता मला सांगा, बाईनं त्या नवऱ्याच्या इज्जतीचा फालुदा करून टाकला का नाही? पुरण वाटायला बोलवलंय म्हणजे. पण आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यावर त्या बाईने पुरण तयारच केलेलं होतं, रेडी होतं पात्रामध्ये, पुरण पात्रामध्ये पुरण तयार होतं. म्हणली, मालक बऱ्याच दिवसांनी तुमचे मित्रमंडळी आलेत, विदेशातून आले, त्यांना पुरण माहिती नसेल, पुरणाच्या पोळ्या माहिती नसेल, पोळ्यात आपण त्यांना खाऊ घालूच, पण मी अतिशय सुंदर पहाटे उठून पुरण तयार केलेलं आहे, एवढं हे पुरण घ्या आणि तुमच्या मित्राला नेऊन वाटा. मग आला तो पात्र घेऊन प्रत्येकाच्या हातात पुरण दिलं. म्हणला, बघा किती माझी पत्नी सुंदर आहे, माझ्या पत्नीने मला पुरण वाटायला बोलवलं म्हणजे तुम्हाला वाटायला बोलवलं, असं वाटायला नाही. पत्नीच्या हातात आहे पतीचा मान आणि सन्मान. मी याच्यासाठी ही गोष्ट सांगितली. पती पत्नीत्वाचं जीवन अत्यंत सुंदर आहे सज्जन हो. पती पत्नी म्हणजे संसाराच्या बैलगाडीचे 2 चाक आहे, सारखेच ते चालले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये एक दुसऱ्याला सहकार्य करत राहणं हे पती पत्नीत्वाचं हा खरा धर्म आहे. आणि हे सगळं प्रपंचाचा गाडा हकता हकता हा गाडा सज्जन हो, संसाराचा गाडा व्यवस्थित हाकावा आणि तो गाडा भगवंताकडे गेला पाहिजे, परमार्थाकडे गेला पाहिजे तो गाडा सज्जन हो. नाही तर काही काही लोकांचे गाडे फार सुसाट सुटलेले आहे. प्रपंचाची गाडी, संसाराची गाडी आहे ना सज्जन हो, ही हाकताना ते दोन्ही चाक व्यवस्थित चालले पाहिजे. आणि मग जर तुम्ही परमार्थाच्या माध्यमातून मार्गातून तो गाडा जर तुम्ही नेला तर तुम्ही भगवंताच्या चरणाजवळ पोहोचाल. अन्यथा कधी तुमचा टांगा पलटी आणि घोडे फरार होऊन जातील, सांगता येणार.